आणि आता बातमी आहे पावसाची, कारण ज्याची मुंबईकर आतुरतेने वाट बघत होते त्या मुसळधार पावसानं काल रात्रीपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये दमदार हजेरी लावलेली आहे। मुंबईच्या दक्षिण भागासह पश्चिम उपनगरांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। तसंच कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यात देखील रात्रभर तुफान पाऊस झालाय। तर वसई विरारमध्ये सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे। डहाणू, मीरा रोडमध्ये देखील पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे। त्यामुळे अनेक दिवसांपासून खरं तर चांगल्या पावसाची वाट बघणाऱ्या मुंबईकरांना सुट्टीच्या दिवशी झालेल्या या मुसळधार पावसामुळे सुखद दिलासा मिळालाय। मात्र मुंबईतल्या पहिल्याच मुसळधार पावसात मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा खोळंबल्याचं चित्र बघायला मिळतंय। ठाण्यातल्या रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलेलं आहे, त्यामुळे रेल्वे वाहतुकीवरती याचा साहजिकच परिणाम झालाय। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। अक्षय, रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानं मध्य रेल्वेवरती सध्या काय परिणाम झालाय? मध्य रेल्वे जी आहे ती थोड्या पावसाने देखील पाणी भरतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। पण सुदैवाने मुंबईत यावेळी पाणी भरलं नाहीये सध्या तरी कुठेही। पण मुंबईच्या जरा पुढे गेलं म्हणजे ठाणा ते कळवा या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर लॉगिंग झालेलं आहे। सध्या जे चित्र समोर येते त्याच्यामध्ये कोपरी ब्रिज पासून अगदी ठाणा स्टेशन पर्यंत, त्याचबरोबर कळवा स्टेशन जे आहे त्या कळवा स्टेशन मध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी भरलेलं आहे। आणि याच्यामुळे रेल्वे वाहतूक जी आहे ती पूर्णतः खोळंबलेली आहे। आणि काही प्रमाणामध्ये जी वाहतूक जी सुरू आहे ती फास्ट ट्रॅक वरून सध्या सुरू आहे। आणि फास्ट ट्रॅक वरून सगळ्या गाड्या त्या मुंब्रा आणि कल्याणच्या दिशेने जातात। त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीवरून येणाऱ्या गाड्या देखील कळवा आणि मुंब्राला न थांबता फास्ट ट्रॅक वरून डायरेक्ट ठाणा स्टेशनला येतात। अशा प्रकारे सध्या वाहतूक एकूणच सुरू आहे। पण सध्या तरी हे जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात भरल्यामुळे वाहतूक खोळंबलेली आहे। ती आता कधीपर्यंत फ्री होईल किंवा ट्रॅक्स कधीपर्यंत फ्री होईल हे देखील सांगता येत नाही, कारण की पावसाचा जोर अजून तसाच आहे। ठाण्यामध्ये तर काही ठिकाणी भिंत कोसळली, काही ठिकाणी झाडं कोसळलेली आहेत, कारण की इतका मोठा पाऊस झाला, इतका रात्रभर जो पाऊस झालाय त्याच्यामुळे सगळी सध्याची परिस्थिती सध्या या ठिकाणी दिसून येते। पण या सगळ्यामध्ये सुद्धा कुठेही कोणती कॅज्युअलिटी झाली नाहीये किंवा कोणालाही लागलं देखील नाहीये, हे सुद्धा याच्यामध्ये मानावं लागेल। पण आज दिवसभर असा हा पाऊस सुरू राहील असा अंदाज हा वेधशाळेने व्यक्त केलेला आहे। त्याच्यामुळे आज दिवसभर काय काय नेमक्या घटना घडतात किंवा पाऊस किती पडतोय, किती मध्य रेल्वे जर खोळंबते तर कुठे खोळंबते हे सगळं बघणं औत्सुक्य ठरणार आहे। निश्चित अक्षय, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा एकीकडे आपण दृश्य बघतोय की पावसामुळे मध्य रेल्वेची कशी दाणादाण उडालेली आहे, रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलेलं आहे। तर दुसरी दृश्य आहे ती वॉटर ब्लॉगिंगची आहेत। थोडासा पाऊस पडलेला आहे, आज कुठे पावसाने जोर धरलेला आहे आणि गुडघ्यापर्यंत पाणी आहे ते साचलेलं आहे काही भागांमध्ये। तेव्हा महापालिका असेल, रेल्वे प्रशासन असेल, त्यांनी गटारांची कामं कितपत केलेली आहे, त्यांचे दावे कितपत खरे ठरलेले आहेत ते या एका पावसातच आता समोर येत आहे।